ग्रोथसुद्धा खुंटलेली आहे. त्या वयात जे काय मिळायला पाहिजे ते त्यांना मिळत नाही आहे असं मला वाटतं. तर मग खरोखर आपण त्या बाबतीत त्यांना मग जेवणाचं आपण सर्वांनी मिळून कॉन्ट्रिब्युशन करूया का, असं काहीतरी वेगळा विचार करायला हवा. कारण त्यांना प्रत्येक बाबतीत ते कमी पडत आहेत. शिक्षणाच्या बाबतीत पण मी त्या मुलाला विचारलं तर म्हणे आमच्याकडे पूर्वी 10 कर्मचारी सकाळी होते आणि 5 कर्मचारी संध्याकाळच्या ह्याला शिफ्टला होते मेसमध्ये. आता फक्त 5च लोक आहे म्हणे, ते संपूर्ण दिवसभर मेस करून खूप कंटाळतात म्हणे ते. त्यामुळे ते आम्हाला क्वालिटी देऊ शकत नाही. लहान मुलाचं त्याच्याविषयी प्रतिक्रिया होती. परंतु असं काहीतरी चाललेलं आहे. असं ऐकलं मी की आपल्या वेळेस जी ₹800 पर स्टुडंट मिळत होते, मी ऐकलेली गोष्ट सांगतो, तेवढेच पैसे आत्ताही मिळत आहेत शाळेला 50 वर्षानंतर, एवढी महागाई वाढल्यानंतर. असं काहीतरी ऐकलं मी. मला पूर्ण माहिती नाही, फक्त ऐकूयातली माहिती आहे. पण असं काही असेल तर कशासाठी शाळे चालवायचे? मग ते ₹800 आपण वाचूयात असं गव्हर्नमेंटला आपण सांगू असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी करावं. मी निगेटिव्ह बिलकुल बोलत नाही, 100% करायला पाहिजे. पण अशा वाढ खुंटलेल्या मुलांचं जर आपण पोषण करत असू आणि त्यात आपण समाधान माझं चुकीचं आहे. आपण खूप मोठा वैभवशाली भूतकाळ होता, ते सांगितल्याप्रमाणे. वर्तमान काळ तर सगळ्यांचाच वैभवशाली आहे, प्रश्नच नाही. आणि भूतकाळात आपण एवढं रमलो 2 दिवसात की परत नाही शक्य ते कधी मिळणं आपल्याला. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. भविष्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी सगळ्यांच्या काय संकल्पना आहेत. सगळ्यांची मुलं शिकलीत, जेवढ्यानं भेटतो. प्रत्येकाचा मुलगा IT करतो आहे, कुठेतरी फॉरेनला गेला आहे, नाशिकला सेटल झाला, पुण्याला सेटल झाला, मुंबईला सेटल झाला, ठाण्याला आहे. आणि प्रत्येकजण खूप समाधानी सुखी आहे. सगळ्यांची मुलं चांगल्या मार्गी लागल्यात. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक माणसाला काय हवं, माझा मुलगा चांगला शिकावा, त्याने मोठं व्हावं, आईवडिलांची ऋण फेडावं, आईवडिलांना घेऊन राहावं. आजकाल समाज पूर्ण बदलला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आजही आपले जेवढे मुलांना भेटलो, सगळ्यांची मुलं त्यांच्याकडे राहतात, त्यांना आईवडिलांना सांभाळतात. आपलीच संस्कृती त्यांनी पुढे घेतलेली आहे. जरी ते पब्लिक स्कूलला नाही गेले तरी आपली संस्कृती, आपले कल्चर, आपलं उद्धार, स्वय आत्मा आपल्या डोक्यात जे भिनलं आहे ते त्यांना दिलं आपण. आणि त्याप्रमाणे आपली मुलं चालत आहेत. माझी पण मुलं खूप मोठी झाली, पण आजही जमिनीवर आहेत. म्हणजे मनापासून सांगतो, हे प्रत्येकाने अनुभवलं असेल. आणि हे सगळं म्हणजे आपल्या पिढीला तर दिलंच, पण आपल्या संस्काराने आपल्या मुलांनाही आपण ते दिलं. आणि अजूनही जमिनीवर मुलं आहेत सगळी. माझी मुलंसुद्धा खूप शिक्षण घेतलं त्यांनी, पण पूर्ण जमीन आजही पाया पडतील. तुम्ही कधी या, कुठे माझ्या घरी या, तुम्हाला ते पाया पडलेले दिसतील. ह्याचा अभिमान वाटतो मुलांना. आणि प्रत्येकाच्या प्रत्येकाचा मुलगा असंच असणार आहे, ज्याने आपण कल्चर दिलं त्यांना, जे आपल्याला शाळेत शिकवलं गेलं. आणि खरोखर मोठे आपण खूप गरीब मलासुद्धा, मीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा खूप गरीब घरामधले होतो. ही अपेक्षा पण नव्हती आपण एवढे मोठे होऊ, कधीच नाही, कोणालाच नसेल. आता फ्युचरविषयी असं की मी माझ्याविषयी सांगू शकतो की माझी मनापासून तयारी आहे. पब्लिक स्कूलच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही कधीही नगरला या. मी डायबिटीजची प्रॅक्टिस करतो. मी आनंद जोशी हॉस्पिटल हार्टचं सगळं काम मी मोफत करतो. आणि तिथं जेवढं होईल तेवढं मी तुमचं सगळं मोफत, मी आता खूप लोकांना दिलं आहे, तुम्हाला सर्वांना मी मोफत देईल. नाही शक्य झालं तर कमीत कमी किमतीत आणि तुम्हाला जेन्युइन ट्रीटमेंट मिळेल. फार महत्त्वाचं जेन्युइन ट्रीटमेंट. आता जग खूप, जसं आपण राजकारणात भ्रष्टाचार बघतो तसा मेडिकल फील्डमध्ये खूप भ्रष्टाचार झाला आहे. हे मी सांगणं योग्य नाही, डॉक्टर मी आहे, तुम्ही तुमच्यात फार कमी डॉक्टर आहेत. आणि ह्यामुळं तुम्हाला चुकीच्या इन्फॉर्मेशन मिळतात. तुमची अँजिओग्राफी केली जाते, तुम्हाला गरज नसताना काहीतरी प्लास्टिक बायपास करायला सांगतात, कारण त्यात काही पैसा मिळतो. गोष्टी छोट्या असतात, पण आजकाल एवढी रसातळाला प्रत्येकाची मानसिकता गेलेली असं मला वाटतं. मी परत बिलकुल निगेटिव्ह बोलत नाही, म्हणजे जे मी बघतो ते बोलतो. आणि आपल्याला कळलं पाहिजे काय चालतं. तर कधी या, तुम्हाला प्रॉपर ॲडवाईस मिळेल, एवढं मी सांगतो. आम्ही आज 100 अँजिओप्लास्टी निघाल्या, तर त्यातल्या फक्त 80च करतो, 20 आम्ही नाही सांगतो, गरज नाही तुला, जा घरी. अशा प्रकारे आम्ही आजही करतो आहे. हे कल्चर फार कमी, जसं जे पब्लिक स्कूलचं कल्चर आपण म्हणतो ते कल्चर आम्ही आजही अनुभवतो आहे. आणि प्रॅक्टिस करतो आहे. आणि तुम्ही कधी या, मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी तुम्हाला जेवढ्या कमी पैशात किंवा फ्री जे काय असेल माझ्या त्याने ते करेल. एवढी मी मनापासून तुम्हाला बोलवतो, या. आणि आय विल डू. पुढच्या वर्षी मला माहीत नाही काय ठरतं, टू बी आमचा लीडर आहे, जर ठेवलं तर आम्ही कदाचित नगरला पण परत एक आरोग्य मेळा करू असं माझी इच्छा आहे. आणि त्यामध्ये सर्वांना पुन्हा आपण सगळं फुकट तपासू आणि तेवढीच गर्दी आपण करूया असं माझा मानस आहे. आता मी एकट्यानं तर काही करू शकणार नाही. ठुबे, त्रिभुवन सर, सोमनाथ दादा सगळे म्हणून जे करतील त्याप्रमाणे करू. पण नक्की परत सर्वांना तपासून, सर्वांना आजही मला 5-6 लोक भेटले, अरे तू आमचा डायबिटीज डायग्नोज केला, तुझ्यानंतर मी ट्रीटमेंट सुरू केली. एक कुठला तरी मी नाव विसरलो, रिक्षा चालवायचा तो, ही डाईड, तर त्याच्याविषयी तर त्याला पण सांगितलं होतं, फिरोज, पण त्याने काय ऐकलं नाही असं मला सांगितलं कोणी. तर पण तो विषय नाही, परंतु म्हणण्याचा विषय काय की करू आपण, सर्वांना जे काय ते बघू. आणि कसं आपलं आयुष्य सुखकर जगेल, सुखाबरोबर आरोग्यदायी कसं आयुष्य राहील याविषयी मी त्यात तुमची नक्की मदत करायला तयार आहे. पुढच्या वर्षी आपण नक्की भेटू. पण तुम्हाला मध्येही काय लागलं तर कधी या आणि मी तुम्हाला मदत करेल. आणि एक सुंदर गाणं आहे, ते संपूर्ण माझं भाषण संपवतो. एक मुकेशचं गाणं होतं, किसी के मुस्कुराहटे पे हो निसार, किसी का दर्द ले सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. मित्र हो, याप्रमाणे सगळ्यांनी जीवन चालावं.
आणि अशाच प्रकारे तुमची प्रगती होत राहू, सर्वांना मदत करू, सर्वांना घेऊन चालू. हे विश्वाची माझे घरी संकल्पना करून आपण चालत राहू. कमीत कमी हे पब्लिक स्कूलचं विश्व तरी आपण एकमेकाचं समजू आणि आपण प्रगत करत राहू. धन्यवाद. थँक्यू वसंत. शब्द जरी तुझे असले तरी भावना आमच्या सर्वांच्या होत्या. दरम्यान चव्हाण मॅडमचं मी शब्दसुमनांनी व्यासपीठावर स्वागत करतो. यानंतर खरं म्हणजे हे प्रास्ताविक अध्यक्ष ठुबे करणार होते, परंतु त्यांच्या आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि हे सगळं आयोजन करताना ज्या लोकांनी अगदी मनापासून मदत केली आणि कसं कसं हे घडलं हे त्यांना खूप सांगण्याची अगतिक अशी इच्छा होती, परंतु त्या इच्छेला त्यांच्या आवाजाने अजिबातच साथ दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भावना आम्ही राहुल भोसले यांच्या मुखातून ऐकणं पसंत करू. आता प्रत्येक वक्त्याचं मात्र हे कौशल्य असेल की कमीत कमी शब्द आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रभावीपणे आपल्या भावना कशा व्यक्त करता येईल तेवढं बघावं. राहुल भोसले, मेकिंग ऑफ गोल्डन ज्युबिली. राहुल भोसले शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी, कन्नड या मूळ गावचा, सध्या पुणे येथे स्थायिक असलेला आणि या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अगदी सुरुवातीपासून आणि आता शेवटी आता मोमेंट सर्वांना मिळणार आहे जाताना, प्रत्येकाने आपला हा पास दाखवून आपला मोमेंटो आणि स्मरणिका घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. राहुल भोसले. धन्यवाद डॉक्टर साहेब. ॲक्च्युली ठुबे साहेबांच्या भावना मला त्यांच्या शब्दात व्यक्त करायच्या की माझ्या, हा खूप मोठा प्रश्न पडला आहे. तरी देखील मी प्रयत्न करतो आणि अजून एक दडपण आलं की कमीत कमी शब्दात. शब्द खूप आहेत आणि भावनाही खूप आहेत. काय काय व्यक्त करायचं आणि काय काय नाही, कुठेतरी काटछाट करायला लागेल. सुरुवात थोडीशी माझ्या शैलीनेच करतो. एक परवलीचा शब्द झाला आहे, ती सध्या काय करते, आणि आपण बघितलं ती सध्या काय करते. माझी माय, माझी मावशी, माझ्या 4 मावश्या सगळ्या सध्या काय करतात हे आपण बघितलं. त्याच्यासोबत एक औरंगाबादचा सुवर्ण महोत्सव होण्यापूर्वी एक प्रसंग घडला आणि तिथे एक परवलीचा शब्द निर्माण झाला. तो सध्या का रडतोय. मी, तुम्ही, याच्यासोबत एक माझ्या बॅचचा IRS झालेला गणेश बरे नावाचा विद्यार्थी आज जॉईंट कमिशनर इन्कम टॅक्स मुंबई येथे कार्यरत आहे. आम्ही एक 4 वर्षापूर्वी शाळेत गेलो आणि तोपर्यंत भावना काय आहेत आणि कशा त्या उचंबळून येतात याविषयी फारसं मी बराच मध्ये कालावधी गेला आणि शाळेची आठवण या त्या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. परंतु ज्या दिवशी आम्ही शाळेत गेलो आणि त्यानंतर तो ढसाढसा रडला, एक IRS माणूस ढसाढसा रडला म्हणून, आणि तिथनं ही सुरुवात झाली परत एकदा शाळेकडे येण्याची. शाळेचं आजचं अस्तित्व काय आहे, आजची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याची आणि त्याच्यासाठी काहीतरी करण्याची, आणि तिथून सुरुवात झाली. तो तिथे रडला म्हणून आम्ही देखील या प्रवाहात सहभागी झालो. आमच्या भावना आम्हाला आठवल्या सगळ्या. आणि लिटरली सांगतो, आजची सकाळची फिल्म पाहिल्यानंतर तुमच्यापैकी कोण नाही रडलं. सगळेच रडलेत जवळपास. तर सुवर्ण महोत्सव औरंगाबादचा झाला, त्यानंतर मला ठुबे साहेबांकडून निमंत्रण आलं की तू आमच्यासोबत काहीतरी करावंस अशी माझी इच्छा आहे. आणि या मेकिंग ऑफ सुवर्ण महोत्सवामध्ये मी परत एकदा भावनिकदृष्ट्या झोकला गेलो. आणि त्यानंतर मग काही मावशी आहे की आई आहे याचं काही भान नाही राहिलं आणि आम्ही परत एकदा जोमाने कामाला लागलो. त्या कामामध्ये सर्वात पहिलं काम होतं की जबाबदारीचं वाटप करणं. आणि उत्कृष्टरित्या ठुबे साहेबांनी सुरुवात केली की काय काय कामं असतील त्याचं शॉर्टलिस्टिंग सुरुवातीला केलं आणि ती कोण कोण करू शकेल याचा एक अंदाज बांधला. त्यानुसार आम्ही फक्त कामं वाटप या गोष्टीवरती मॅक्सिमम वेल डन इज हाफ डन वेल बिगन इज हाफ डन म्हणतात
त्या पद्धतीने सुरुवात जी करायची होती आम्हाला की जबाबदाऱ्या टाकणे, ह्या जबाबदाऱ्या टाकण्याचं जे काम होतं ते सर्वस्वी ठुबे साहेबांनी सगळ्यांच्या अगदी रात्रंदिवस 3 आठवडे कंटिन्यू आम्ही या गोष्टीवरती झटत होतो की कोण कोण काय काय करू शकतं आणि काय काय करणार आहे. आणि या समित्या बनवून प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये, नगरला जाऊन, धुळ्याला येऊन, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सर्व ठिकाणी जाऊन जाऊन त्या माणसांना त्या गोष्टींची जाणीव करून देऊन आणि आपल्याला काय एक्झॅक्टली करायचं आहे, काय चित्र समोर उभं करायचं आहे आणि कशा पद्धतीने ही ब्लूप्रिंट जी आहे आज तुम्ही जे बघताय, या प्रत्येक क्षणाची ब्लूप्रिंट जी आहे ती प्रत्येकाच्या डोक्यात उतरवायचं आणि त्याच्या डोक्यात काय आहे ते जाणून घ्यायचं, या पद्धतीने हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ज्यावेळेस ही जबाबदारीची जे वाटप झालं त्यामध्ये संयोजन समितीमध्ये स्वतः ठुबे साहेब, पुण्यातले जेही काही बांधव तिथे जास्तीत जास्त वेळ देऊ शकतील त्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं त्यांनी. त्यामध्ये मी होतो, पंकज आहे. त्यानंतर आम्हाला सगळ्यात मोठं गायडन्स आणि ज्याला म्हणता येईल की आमची ढाल, कारण ठुबे साहेबांचे वाकबाण जे आहेत ते कशा पद्धतीने चालतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्यासाठी आमची ढाल बनून राहिलेले जे लक्ष्मीकांत देशमुख सर आहे त्यांनी अतिशय म्हणजे सुंदररित्या या सगळ्या टीमला सांभाळून घेतलं आणि पुण्याची टीम जी आहे ती तिथे खूप जोमाने कामाला लागली. त्यामध्ये पंकज, जितेंद्र पाटील, मनोज चौधरी आणि आम्हाला छगन नेरकर सरांची वारंवार तिथे साथ लाभली. त्यानंतर सुधाकर दादा बऱ्याच वेळा तिथे आम्ही त्यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांना त्रास दिला. जरी त्यांच्या प्रकृतीचं थोडंसं अस्वास्थ्याचं कारण होतं तरी देखील आम्ही त्यांना घरी जाऊन जाऊन जवळपास मला वाटतं 3 ते 4 वेळा आम्ही सुधाकर दादांकडे गेलो घरी आणि त्यांच्या घरी जाऊन देखील आम्ही या कार्यक्रमाच्या नियोजनाची जी आहे ती पूर्वतयारी त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेतलं. यामध्ये अजून शब्दांचं थोडंसं बंधन असल्यामुळे मी लवकर आटोपता घेतो, परंतु सर्वांचं नाव घेणं यामध्ये गरजेचं. ज्यांनी ज्यांनी यामध्ये इनपुट दिलं आणि जे बॅक स्टेजला होते, पडद्यामागे राहिले परंतु त्यांनी आणि बऱ्याच वेळा त्यांची नावं पुढेही आली नाहीत, अशी सगळी लोकं यामध्ये आहेत ज्यांनी हा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम जो आहे तो यथोचित आणि यशस्वीरित्या घडवून आणला. त्यामध्ये सोमनाथ दादांनी आम्हाला त्या निलाम टॉकीज जवळच्या हॉटेलमध्ये सर्वात सुरुवातीला बोलवून तिथे काय काय करायचं, कसं करायचं, त्यांच्या काय संकल्पना याच्या संदर्भात माहिती दिली. प्रकृती अस्वास्थ्याचं त्यांचंही कारण होतं, तरी देखील आज तुम्ही बघताय की ते ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये इथे येऊन ते सर्वांसोबत आपला किल्ला जो शाळेसाठीचा आहे तो लढवत आहेत आणि ते आपल्यासोबत शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भांडतायत. त्यानंतर इथे अजून एक महत्त्वाचं नाव घेतलं जाईल, 2 नावं आहेत अशी की जी धुळ्यामध्ये पडद्यामागे होती. संभादादा गवळी हे पडद्याच्या समोर होते बऱ्याच अंशी, परंतु रोहन बोरसे आणि प्रमोद पाटील हे दोघंजण जी आहेत ती हे सगळं इथलं जे काही फिजिकल ते घेतोय, हे जे फिजिकली जे काही उभं राहून जे करायचं आहे आम्ही तिथं व्हिज्युअलाइज करायचो. पुण्यामध्ये राहून आम्ही फक्त व्हिज्युअलाइज करायचो की इथे असं घडतंय, हे असं होणार, हे असं होणार, परंतु ते प्रत्यक्षात इथं काय होतंय याचा सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचं काम रोहिदास पाटील, रोहन बोरसे आणि प्रमोद पाटील या त्रिकुटाने खूप यशस्वीरित्या इथे ते केलं. त्यांना गवळीदारांची चांगली साथ मिळाली. त्यानंतर अजून एक नाव जे आहे की ज्यांच्याशिवाय आम्ही इथे काहीच करू शकलो नसतो, अधिकारवाणीने बोलणारं कोणीतरी इथं हवं होतं आणि ते या सभागृहापासून, या सभागृहाचे अगदी सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेसची गोष्ट सांगतो की समोरची एक काच या सभागृहाची फुटलेली होती, जे की अगदी म्हणजे काहीतरी काळा टिका लावल्यासारखा सभागृहाला दिसत होतं. तिथपासून ते बदलण्यापासून या सभागृहाची अवस्था बदलण्यापर्यंतचं सगळं काम, त्यानंतर आपली राहण्याची व्यवस्था, त्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपले 92 बॅचचे मला वाटतं अभिजित कदम जे आता इथे सध्या उपायुक्त आहेत महानगरपालिकेमध्ये, त्यांनी या गोष्टी अगदी बारकाव्याने या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यानंतर आम्हाला जीवनदादांचं मार्गदर्शन जे आहे ते वेळोवेळी या कार्यक्रमासाठी फोनवरती बऱ्याच वेळा काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या संदर्भात मी डायरेक्टली त्यांना केव्हाही डिस्टर्ब करायचो, कधीही त्यांना फोन करायचो आणि दादा हे असं असं आहे याची कल्पना द्यायचो. ठुबे साहेबांचं मत त्यांच्यापर्यंत, त्यांचं मत असं जे थोडंसं जिथे कुठे काही गोष्टी ज्या आहेत ते कम्युनिकेशन गॅप पडत असेल त्या ठिकाणी कम्युनिकेशन करून देऊन त्यांचंही मार्गदर्शन त्यामध्ये घेत राहिलो. त्यानंतर सिद्धार्थ नेटकर, दीपक साटोटे हे देखील इथे आम्हाला खूप महत्त्वपूर्ण यांची साथ मिळाली. मनोहरदादा पण बऱ्याच वेळा पुण्याला येऊन त्यानंतर बऱ्याच मीटिंगला वेगवेगळ्या शहरामध्ये येऊन अटेंड करून त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मार्गदर्शनही केले आणि सोबत आमचे ते कायम राहिले. आणि लिटरली सांगतो तुम्हाला की कित्येक रात्री
दिवसभर साहेबांना वेळ नसायचा. बरीच आम्ही आमचे प्रपंच आहेत, पंकज आहे किंवा आपण सगळे ज्यांनी ज्यांनी काम केलं या सगळ्यांचे स्वतःचे प्रपंच सांभाळूनच हे केलेलं आहे. त्यामुळे दिवसभर कोणाला वेळ नसायचा. त्यामुळे सगळं आपलं आपल्या व्यावसायिक किंवा आपल्या नोकरीचं जे काही काम असेल ते आटोपून नंतर आम्ही संध्याकाळी 7, 8, 9 वाजता केव्हा तरी जमायचो आणि अक्षरशः 20-25 रात्री आम्ही रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत काढल्या या सगळ्या गोष्टींचं नियोजन करता करता. त्यामध्ये आम्हाला म्हणजे आम्ही आता आज हे करू शकतोय. आम्ही अजून आमच्या 40शीत आहोत, पंकज 30शीत आहे, जितू 25शीत, मला वाटतं 25शीतच आहे ना एक बरं 21शीत आहे. तर हे हे यांचं वय आहे, परंतु ज्यांनी आता या गोष्टी ज्या आहेत त्यांनी आमच्यावरती खरोखर जबाबदारी टाकली मोठी आणि ती आम्ही बऱ्यापैकी निभावून नेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांनी आमच्या सोबत उभे राहून, आमच्या पाठीशी नाही तर आमच्या सोबत उभे राहून, सगळ्या ज्या आपल्या जे स्टेजवरती इथे धुरंधर बसलेले आहेत या सगळ्यांनी आमच्या सोबत उभं राहून हे काम केलं आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाचं यश जे दिसतंय आज हे सगळं त्याचं फलित आहे. दगडू वेंदे दादांचं एक नाव घ्यायचं राहिलं यामध्ये की ते म्हणजे त्यांचा माझा परिचय 20 वर्ष जुना तसा, परंतु त्यांचं देखील इथे प्रत्येक गोष्टीत म्हणजे अगदी आता हे फूडपासनं तर हे भोजनाची जी काही नियोजनाची व्यवस्था आहे, वरून खाली आणणे, खालून वर नेणे वगैरे या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टींचं सगळ्यांनी यामध्ये इनपुट दिलं आणि या इनपुटचं छोट्या छोट्या इनपुटचं हे मोठं भव्य रूप आपल्यासमोर दिसतं आहे. आणि जी दोन नावं यामध्ये प्रकर्षानं घ्यायला पाहिजे, ज्यांनी आपल्याला आज सकाळी 50 वर्ष, मला वाटतं काहीतरी एक 50 मिनटं पण नाही लागली, काही सेकंदांमध्येच त्यांनी 50 वर्ष आपल्या डोळ्यासमोर उभी केली. ते दत्ता पाटील आणि प्रमोद गायकवाड, त्यांच्यासोबत देवेन कापडणीस यांनी एक खूप मोठी बाजू या कार्यक्रमाची उचलून धरली, जिचं की आमच्यावरती काही एक लोड आला नाही. ते म्हणजे ही डॉक्युमेंटरी या पूर्ण पब्लिकला त्या विश्वात घेऊन जाणं आणि त्यानंतर या विश्वाच्या आठवणी त्यांच्या सोबत देण्यासाठी स्मरणिका नावाचं एक पुस्तक जे काही आपण इथे तयार केलं विद्यानिकेतन नावाचं, हे करणं यात किंचितही भार त्यांनी इकडे न पडू देता ही खूप मोठी जबाबदारी. आणि इथे कदाचित होणाऱ्या त्रुटी ज्या आहेत ना त्या रेक्टिफाय होऊ शकतील, परंतु ज्या त्रुटी सोबत जाऊ शकतील त्यात त्यांनी काहीच त्रुटी नाही ठेवल्या. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. डॉक्टर साहेब मुंबई हो नाही डॉक्टर साहेबांविषयी जे बोलायचं आहे म्हणजे ठाण्याला जी मीटिंग झाली आणि त्यांचा एक कॅटलिस्टचा रोल राहिला या पूर्ण प्रोसेसमध्ये. ठाण्याला जी मीटिंग झाली आणि त्यानंतर अचानक जी रजिस्ट्रेशन प्रोसेसला एक बूस्ट मिळाला, नेमकं त्यांनी कसं आणि काय केलं माहीत नाही मला, परंतु त्यानंतर तुम्ही डेट जर का आठवून बघितले तर त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेसला त्या दिवशी 123 रजिस्ट्रेशन होते आणि अचानक त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला बूस्ट मिळाला. त्याचं पूर्ण श्रेय जे ते जरी म्हणत असले की सूत्रसंचालन करतोय फक्त, तरी डॉक्टर साहेबांनी हा एक मोठा कॅटलिस्टचा रोल या ठिकाणी निभावलेला आहे. बरीच नावं घेण्यासारखी आहेत आणि घ्यावी लागतील. अजून मला संधी मिळाली तर मी माझ्याही भावना व्यक्त करेल आणि अजूनही बोलेल. तत्पूर्वी आता सध्या स्वल्प विराम घेतोय. धन्यवाद. थँक्यू राहुल. मनोज चौधरींचं नाव राहिलं का मला वाटतं? भोसले यांना आम्ही थोडक्यात आटोपा असं म्हणत असताना थोडक्यात म्हणजे सर्वंकष असंही त्यात खरं म्हणजे होतं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग यात मिळाल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे असं मला अत्यंत नमूद करावं असं वाटतं. आपले कृष्णराव शेलार असतील किंवा अनेक मित्र ज्यांना आपण सोशल मीडियावर बघत होतो, त्या प्रत्येकाची सूचना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपयुक्त ठरला आहे असं मला वाटतं. मी अत्यंत ज्युनियर बांधवांपासून सिनियर बांधवांपर्यंत त्याच्यामध्ये अनेक मौलिक सूचना आल्या. इतक्या मौलिक सूचना की काही वेळ त्या सूचनांच्या पलीकडे जेव्हा काही लोक जायला लागले तेव्हा आमचे पूर्वीचे अध्यक्ष कार्तिक दादा इंगळे ॲडमिन, त्यांनी काहींना म्हणजे भल्यांना त्यातून 1-2 दिवसासाठी निलंबित केलं. एक दिवस तर ह्या संघटनेच्या अध्यक्षांनाच निलंबित केलं. म्हणजे इतक्या प्रकारचं हे काम अव्याहतपणे सुरू होतं. अध्यक्षांनी तुकाराम कासार यांना म्हटले, का हो तुम्ही आम्हाला काही फीडबॅक देत नाही, आमचं काही चुकलं का? ते म्हणे, अहो तुम्ही लोक इतक्या कसोशीने काम करता आहात,
याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही येऊन पुन्हा तिथे काहीतरी वेगळं करण्याची गरज नाही अशी आमची खात्री असल्यामुळे जे काही चाललेलं आहे ते अशाच प्रकारे नियोजनबद्ध करा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. असाच पाठिंबा आपल्या सर्व मित्रांचा होता. आम्ही या ठिकाणी जे बसलेलो आहोत ते प्रातिनिधिक स्वरूपात आहे. इथे अख्खे 800 जणांच्या खुर्च्या जर इथे मावल्या असत्या तर आपण इकडे बसलो असतो आणि रिकाम्या खुर्च्यांना देखील आपण संबोधित केलं असतं. पण कुणीतरी कुणाला संबोधित करावं आणि कुणीतरी कुणाचे प्रतिनिधी या ठिकाणी असावेत म्हणून आपण या ठिकाणी बसलो. आम्ही काही मित्र बसलेलो आहोत. या मित्रांच्या मध्ये आपण सर्वजण आहात असं मानून हेच मंडळी कसे काय पुढे सारखे प्रोजेक्ट होत आहेत अशा प्रकारची मनातली भूमिका ती काढून टाकावी आणि हा आपला कार्यक्रम असा ठेवावा. जसं डॉक्टर वसंत यांनी सांगितलं की यानंतर अशाच प्रकारे आपण भेटत राहिलंच पाहिजे. हा आत्तापर्यंतचा आपला असलेला जो ओघ आहे तो तसाच ठेवावा आणि त्यांनी हेही नमूद केलं की तो असाच कार्यक्रम त्यांच्या नगरला देखील करण्याची शक्यता आहे. अशीच मी आपणाला विनंती करतो की असेच कार्यक्रम आपण ठेवावे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम झालाच पाहिजे. याबरोबरच काही आपण त्या ठिकाणी उपक्रम